नमस्कार. आपण ह्या हिरव्या मिरचीची भाजी खाल्ली आहे का? करायला अतिशय साधी, सोपी आणि सुटसुटीत अशी ही भाजी आहे. तर एक वेळा आपण घरी नक्की ट्राय करा. भाजीला काही नसलं तर आपण ह्या हिरव्या मिरचीची भाजी करू शकतो. त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर आपण मोहरी, जिरं आणि हिंग त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बारीक कापलेला कांदा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि कांदा थोडा आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये लसूण आणि अद्रक, जिरं याची पेस्ट जी आहे तयार असते माझ्याकडे नेहमी, तर ती आपण यामध्ये घातलेली आहे आणि तिलाही छान आपण वास जाईपर्यंत परतून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण कोरडे मसाले जसं की हळद आणि तिखट, अगदी कमी साहित्य ह्या भाजीला लागतं. तर हिरवी मिरचीची भाजी आहे आणि तिखट का घालत आहोत, तर ही जी मिरची आहे तर ही अतिशय फिक्की असते आणि तिची चव जी आहे ती अगदी वेगळी अशी असते. तर या फोडणीमध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत की ज्यामुळे आपले हे मसाले छान शिजतील. आणि आपल्याला ही हिरवी मिरची जी आहे तर ही डायरेक्ट आपल्याला तेलात घालायची नाही आहे. तर आपल्याला किंचित असं पाणी टाकून आपण थोडंसं ते उकळू दिलं आणि नंतर आपण ही मिरची त्यामध्ये घातली आहे. त्यामुळे ती छान शिजेल आणि त्याचा जो फ्लेवर आहे तर तो तसाच राहील. तर ह्या हिरव्या मिरचीला मी आतून छान असं 2 भाग करून घेतलेले आहे आणि त्याचे छोटे छोटे पीसेस कापलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ हे घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी परतून आपल्याला छान अशी वाफ आणून घ्यायची आहे. अतिशय साधी, सोपी आणि चवीला अतिशय सुंदर अशी माझी ही रेसिपी आहे. तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. आणि आता आपण अर्धे ते पाऊण वाटी बेसन एका टोपामध्ये घेतलेलं आहे आणि त्यात अर्धा ग्लास पाणी घालून आपण ते छान एकत्र एकजीव असं करून घेतलेलं आहे. आणि त्यात आपण पुन्हा 1 ग्लास भरून पाणी हे घातलेलं आहे आणि छान आपण मिक्स करून ते बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपल्या मिरचीला छान असं तेल सुटलेलं आहे. पाणी हे सगळं त्यातलं वाफ होऊन गेलेलं आहे आणि मिरची पण छान नरम झालेली आहे. तर अशा ह्या मिरचीमध्ये आपल्याला जे आपण बेसनाचा घोळ करून ठेवलेला होता तर हा घालायचा आहे आणि छान हलवून द्यायचं आहे. आणि एवढंच पाणी लागेल असं नाही बरं का, कारण बेसन शिजायला भरपूर पाणी लागतं आणि भरपूर पाणी घालूनच आपण ते छान शिजवत असतो. ते अगदी लवकरच असं आळून येतं, म्हणजे लवकरच घट्ट होतं. परंतु आपल्याला आता जरी हे पातळ दिसत असलं तरी ते छान असं घट्ट होणार आहे. आणि एकत्र घालून त्याला आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. बघा खाली अगदी थोडंसं ते जाडसर असं झालेलं आहे, घट्ट असं झालेलं आहे. त्याला पुन्हा आपल्याला एकत्र करून पुन्हा छान अशी वाफ आणून घ्यायची आहे. आणि पुन्हा एक वेळा आपण चेक करत आहोत. यावेळेला तसं बेसन शिजलेलं आहे, परंतु थोडंसं खाली जी खरबड येते ना, तर ती आमच्या घरी खूप आवडते. त्यामुळे अजून मी त्याला 2-4 मिनटं हे पुन्हा गॅसवर ठेवून देणार आहे. आणि याच्यावर आपण आता कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर ही माझ्याकडे वाळलेली कोथिंबीर होती, तर तिचा चुरा करून मी यामध्ये घातलेला आहे. ह्या दिवसाची कोथिंबीर ही पटकनच वाळते, पण तिचासुद्धा उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे. आता छानपैकी वाफ ही आलेली आहे आणि आपलं बेसन हे तयार आहे. छान त्याला परतून पुन्हा थोडीशी मी त्याच्यावर कोथिंबीर भुरभुरणार आहे. तर आपलं बेसन हे अगदी तयार आहे. आपण ते एका पॉटमध्ये काढलेलं आहे आणि खरवडसुद्धा एका बाजूला काढून घेतलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग.